मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्स आणि जेंडर याच्यामधला फरक समजावून घेतला। त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की जेंडर हा फक्त समाजाच्या अपेक्षांशी निगडीत विषय नाही, तर व्यक्ती स्वतःला कसं समजते, स्वतःला कसं व्यक्त करते याच्याशीही संबंधित असू शकतो। खरं तर हा विषय खूप मोठा आणि महत्वाचा आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही भागांमध्ये आपण तो व्यवस्थित शांतपणे आणि टप्प्याटप्प्याने समजावून घेऊ। आज आपण बोलणार आहोत प्युबर्टी बद्दल। अगदी सोप्या भाषेत समजावून घ्यायचं झालं तर प्युबर्टी म्हणजे काय, तर एखादा मुलगा किंवा मुलगी मनाने आणि शरीराने मोठी होत असते आणि मोठी होत असताना त्यांच्यामध्ये कसा विकास होतो, याच विकासाला आपण प्युबर्टी असं म्हणूया। प्रत्येक मुलगा आणि मुलगी आयुष्याच्या एका अशा टप्प्यावरून जात असतात जिथे मन, शरीर आणि भावना बदलायला सुरुवात होत असते। या काळात उंची वाढते, हार्मोन सक्रिय होतात, शरीराचा विकास होतो आणि भावनिक बदलही जाणवू लागतात। हे बदल साधारण मुलींमध्ये 8 ते 13 वर्षे आणि मुलांमध्ये 9 ते 14 वर्षे वयोगटामध्ये सुरू होऊ शकतात। प्रत्येक व्यक्तींमध्ये ही वेळ आणि विकासाची गती वेगवेगळी असू शकते, त्यामुळे मित्रांनो, आपली स्वतःची तुलना इतरांशी करण्याची गरज नाही। प्युबर्टी ही लाज वाटण्याची गोष्ट नाही, ती प्रत्येकाच्या आयुष्यातील नैसर्गिक आणि महत्वाची पायरी आहे। खरं तर हे सेलिब्रेशन असतं, मोठं होण्याचं सेलिब्रेशन। या व्हिडिओच्या माध्यमातून मला पालकांना आवर्जून सांगणं आहे की आपल्या मुलांचं मोठं होणं तुम्ही सेलिब्रेट करा। अनेक वेळेस याच काळात पालकांकडून नकळतपणे आपल्या मुलांचा अपमान होतो। हा अपमान देखील या वयामध्ये सहन होत नाही, पण हे समजून घेण्याची पालकांची, शिक्षकांची आणि इथल्या समाजाची जबाबदारी आहे। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काहीही कोणताही प्रश्न असेल तर मला मेल करा किंवा DM करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।